हाय गाईज, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आपण आज एक असं स्पेशल असं काही ब्लॉग बनवणार नाहीये, रॅन्डमली आपण चालू केलेलं आता बोलणार आहे. ओके ना. आता आपण असं रॅन्डमली ब्लॉग करतो तर काय नाही असं मस्त की तयार होऊन वगैरे करूया. नॉर्मली माणसं आपली स्वतःलाच बघतात की चांगलं दिसावं म्हणून, दुसऱ्यांकडे लक्ष देत नाही. असं असं काय आहे नाही, ना, असंच असं असते काहीच असंच नाही, असते. छान दिसतो त्याच्यामध्ये. छान दिसतोय मी. ओ हो हो, थँक्स फॉर कमेंट. तर ना तर आपण आज ना उत्तप्पा बनवणार आहे आणि आपलं साधं जेवण वगैरे. ओके ओके ओके, चल तर चला असं हा, भेटूया तर आपण. मग मी आधीच बॅटर ते इन्स्टंट उत्तप्पा असतो ना तो बनवणारे जाण्याचा आणि ओके द्यायचा. सो मी ओके. उठले होते सकाळी तेव्हाच मी ते सगळं भिजत वगैरे घातलंय, म्हणजे ते आपण ह्याला ठेवतो ना. अच्छा, हा, ते रवा वगैरे काल तेच करत होतीस का काल तू? नाही, सकाळी केलंय. ओके काल ओके दही ओके. आणि ते रवा आणलेला, सो हा, ते तेच मिक्स मला करून घालायला ठेवलेलं सांगितलेलंस आहे ना तू. सकाळी. ओके. सो बघूया आता ते कसं होतं. आणि स्पेशली आज आम्ही आपल्या चपात्यांचा तवा असतो ना, साधा एकदम नॉर्मल यार हो ना, हा त्याच्यावरती करणार आहे. सो बघूया कसं होतंय. ओके, लेट्स गो. रेडी. आता आम्ही आलोय किचन मध्ये. माहित चालू आहे ना माझं? चालेल. तर त्यानंतर सगळं काय झालं माहिती, तर मध्ये मध्ये कधी कधी ना आम्ही शूटिंग करतो आणि मध्येच माईक आमचा बंद असतो, आम्हाला नंतर समजतच रिअलाइज नाही. होतं की अरे बापरे, हा हात बंदच आहे, मग सगळा आवाज जातो त्याचा चांगला. परत करायला लागतं आम्हाला मग व्यवस्थित. तर आम्ही आता किचन मध्ये आलोय. सो आम्ही आता ही बॅटरी तयार करून दाखवू. तुम्ही हे टोपात आहे. येस, हो का. हे मी आता सकाळी घातलं होतं. म्हणजे आता एक तास झाला असेल बहुतेक. एक तास झाला असं. म्हणजे जांभूळ वगैरे होईपर्यंत एक तास झाला. आणि हे झालंय. याच्यासोबतच मी आता पीठ मळून घेणार आहे चपाती करायला. आणि जाड्या मला टोमॅटो आणि कांदा आणि मिरची आणि कोथिंबीर कट करून देणार आहे. असं झालेलं की आमचा माईकच आहे ना, आम्ही बंदच केला आणि आमच्या लक्षातच नसायचं की आम्ही चालू आहे ना, आम्ही आपलं चालू आहे आपलं चार्जिंग चालूच संपायची त्याच्या असं होतं ते. हा, चार्जिंग संपून जायची. मध्ये चार्जिंग संपून जाईल. आम्हाला लक्षातच जायचं नाही की ते आहे की नाही चालू काय. परत आम्हाला सगळं बोलायला लागायचं, सगळं जाम इरिटेशन. जे करतात ना त्यांना नक्कीच माहिती असेल हा माईकचा प्रॉब्लेम आहे की नाही. बहुत म्हणजे मजबूत, खूप म्हणजे खूप इरिटेशन व्हायचं, इरिटेट होऊन जायचं. रोहितला मी ऑलवेज कांदा का चिरायला सांगते, कारण की तो एकदम छान कांदा चिरतो. हो, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, तुम्ही पण शिका चांगला. तुमच्या पण बायकोला तुम्हाला पण खूप छान असं छान ऐकायला भेटेल. बायकोकडून छान ऐकायला भेटेल. हो ना, बायकोकडूनच ना, बाकी थोडी ना आम्ही कोणाकडे काय बोललोय. ऑलवेज नवऱ्याला बायकोकडूनच कमेंट चांगली हवी असते, कळलं ना. कांदा खूपच तिखट आहे. ओ माय गॉड. असं काहीतरी असतं ना, कांदा तिखट डोळ्यातून पाण्याला की सासू खूप प्रेम करते. हो, नाही प्रेम करते. करते. खूप लक्ष असतं त्यांचं आमच्यावरती. आम्हाला हेल्प पण करतात मध्ये मध्ये कधी. आणि एक मम्मी आमची गावाला आहे आणि एक मम्मी मुंबईला आहे. हो ना, माझी मम्मी गावाला, यायची मम्मी इथेच आहे मुंबईला. आम्ही कधी गेलो आम्ही जातोच असं. नाही माहिती का काय आहे, माझी मम्मी ना आता पूर्ण, माझी मम्मी नाही राहिली ती आता, ती ह्याची मम्मी झाली. कारण की प्रत्येक गोष्ट मग बोलायला पाहिजे ना आता. बापरे, त्यांची मुलगी माझी बायको म्हटल्यानंतर माझ्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे ना तेवढंच. हो ना, ती पूर्ण तुझीच मम्मी झाली, माझी मम्मी तर नाहीच आहे आता. हो. आणि तो माझा भाऊ पण ह्याच्यात झालाय पूर्ण, ह्याच्या भावासारखा. कारण की आता ती टीम बनवली. ती पडलेली नाहीये. नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. तुला माहिती का, एकदा माझं असं झालं, मी कट करत होतो आणि डोळ्यातनं पाणी येत होतं. मला काय समजत नाही, माझं फोटोच कट झालेलं थोडस. जोरात लागलेलं मला, माहिती का. आता नीट का. पण ही जी आम्ही चाकू आणलाय ना सुरी, ती एकदम धारवाली आहे. खूप धारी दिला, खूप आपण जसं सहज कट करत असतो ना, आणि आपलं असं लक्ष नसलं तर आपलं सरळ हे कट होऊ शकतं डायरेक्ट. सॉरी, हात म्हणजे नख. एकच घेऊ ना. एकच टोमॅटो. जास्त टाकून पण एकदम जास्त लागेल. आणि बाकी सगळे व्हेजेस टाकायला तर मला नाही आवडत. ते शिमला मिरची वगैरे, कॅप्सिकम वगैरे मला नाही आवडत. मला पण नाही जास्त आवडत. माझं बघितलं तरी मी पहिल्यांदा एकदा ठीक आहे, एकदा खाल्लं तरी, पण सारखं नाही आवडत मला पण ते. बघ, आता पण माझा हात कट झाला असता, माहिती का. हळू का. नाही, ओके.
साडी छान दिसते. अरे खूपच सुंदर दिसतेस तू. नजर ना लग जाए मेरी बायको को. खूपच छान दिसतेस पण काळात साडीमध्ये तर खूपच छान दिसतेस. ड्रेसमध्ये पण दिसतेस असं नाहीये, पण साडीमध्ये पण खूपच छान दिसतेस तू. सिरियसली. दोघं पण असं गोल गोल दिसतं. हो का? गोल गोल दिसतोय आपण. ते काल छोटं बाळ ते गाणं म्हणत होतं ना. तू भी ते गोल नाही मैं का? भी गोल. ते गोल गोल. तू भी गोल मैं भी गोल सब गोल गोल. आज गोलमोल वाटते का आपण? 3 घेऊ का? हा प्रत्येक ह्याच्यामध्ये कांदा का टाकतात? काय रिझन आहे? हा तेच मला माहिती कारण की टेस्ट लागतो. कांदा नसेल तर भाजी कशी लागत असेल? का टाकतात मित्रांनो? जरा सांगा मला पण. माझा एक क्वेश्चन येतो. प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकतातच कांदा. वाय? तर मला ते आधीपासूनच चालू झाले आपल्याकडे. अरे कांदा टोमॅटो नसलं तरी चालेल एक वेळेस. हम्म. पण कांदा कंपल्सरी लागतो ना जेवणात. हो ना, प्रत्येक ह्याच्यामध्ये भाजीमध्ये कांदा लागतोच लागतो. झालं कांदा पीठ is मळून? must. पीठ मळून झालेलं आहे. हो. पीठ मध्ये वा 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 सगळं वा. त्याला आता? एका ह्याच्यामध्ये पाणी दे ना. सॉरी एका ह्याच्यामध्ये तेल दे. तेल देऊ का? लांब होते म्हणजे आधी ते बनवून ठेव. ओके. नाही प्लेट. प्लेट्स वेर इज प्लेट्स ओके. तेलावरती ठेवते. झोपली काय? हा झोपली एवढे लवकर? ते प्रयत्न काढून दे. हा मला ना एकदम असं किस्सा आठवतोय. ते आमचं लग्न झालं तेव्हा पूजा वगैरे झाल्यानंतर आमच्याकडे युजली असं काम करायला सुरुवात करते म्हणजे घरामध्ये. आम्ही तेव्हा गावी होतो. पूजा वगैरे झाली तर आपण गावीच होतो ना. गावीच होतो आपण. पूजा वगैरे झाली आमची आणि आम्ही गावी होतो. तर मी बोलले हा मी चपात्या बनवते. कारण की मला इकडे मम्मीकडे असं कधीतरी बनवायचे सारखे नसून कधीतरी असं रँडमली बनवायचीस ना? आपण यायचं मला असं की नाही ते काही यायचंच नाही मला असं नाही. आणि एकदम न्यू लग्न झालेल्या मुलीला एकदम असं रिलेट करत असते की न्यू घरी गेलं की आपल्याला काहीच येत नाही. काहीच येत नाही. मला सगळं पीठ मळता पण आलं होतं त्यांच्या घरी जाऊन. ही काय करायचं असे मी असं चालायचं ना असं माझ्या शरीराला मागे असं बघायचं. हे सांग ना काय करायचं हे सांगायचं मला म्हटलं थांब सांगतो म्हटलं सांगतो थोडंसं. आणि ना मला ना पीठ पण मळता आलं नाही त्या दिवशी. तर कसं तरी पीठ मळलं आणि ते पण खूप पातळ झालेलं. आणि एवढी सगळी माणसं होती यांच्या घरातून म्हणजे आमच्या घरी आता. तर मला तेवढं मी पीठ मळलेलं ते पण मला पीठ कमी पडलेलं चपात्यांचं. तर त्या चपात्यामध्ये थोडं या चपातीला काढून त्या चपातीमध्ये या चपातीमध्ये उंडे करतो आपण. या उंड्यातला काढून त्या उंड्यात त्या उंड्यातला काढून ह्या उंड्यात अशी मी चपाती केलेली आणि आपण अर्ध्या निम्या चिपकला होता पोपडाला. नाही पण छान बनवलेले तर एकदम मस्त बनवलेले. लग्नानंतर असं गोड काय बनवलेलं? लग्नानंतर गोड खीर. खीर बरोबर खीर. पण आधी मी गोड वगैरे असं काहीच बनवलं साधं होतं असं. बोला. लग्नानंतर मी गोड नव्हतं बनवलं. मी डायरेक्ट चपातीच बनवलं होतं. नंतर दुसऱ्या दिवशी मी गोड बनवलेली. सो हा आमचा तवा आहे चपातीचा. त्याच्यावरतीच आम्ही आप्पे करणार आहे. सॉरी आप्पे नाही उत्तप्पे. उत्तप्पे करणार इन्स्टंट उत्तप्पे. पटकन बघूया कसं येत आहे. येतील छान येतील का मला माहिती ना. तू करणार म्हटलं तर एकदम ओके येणार. परफेक्ट आहे ना. मीठ आहे. सो हे असं बॅटर झालंय. छान झालंय छान एकदम मस्त झालेलं आहे. बघूया हे किती टाकायचं मीठ? थोडंसं पाणी होत नाही. मीठ किती टाकू? टाक नाही मी टाकलं. त्याचा पण अंदाज एकदम मस्त आहे. असं काही नाही की होत नाही. मला येत नव्हतं जेव्हा लग्न झालं ना जेव्हा यांच्या घरी आले म्हणजे आता मी ज्या घरी आहे म्हणजे माझ्या स्वतःच्या घरी तेव्हा मला नव्हतं येत असं काय. माझ्या मम्मीकडे मला यायचं पण ना लग्न तर काय होतं काही कळतच नाही. ती सगळी न्यू माणसं वगैरे त्याच्यामुळे थोडं काहीच येत नाही. मी तर पूर्ण ब्लँकच झाले होते म्हणजे आता काय करू. नाही ते ब्लँक का एकदम माणसं आधी यांच्या घरी कसं 4च माणसं ना. याची मम्मी मम्मी पप्पा भाऊ हिचा आणि ही फक्त ही 4च जण. आणि कधी आई आली तरच गावावरून आई आली तरच बाकी कोण नाही. मग यांचं कसं लिमिटेड असायचं ना की 4 चपात्या 2 चपात्या खाणार किती असं लिमिटेड होतं. त्याच्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं. पण आता कसं एकदमच माणसं वाढली ना घरामध्ये त्याच्यामुळे तिचं जमलिंग झालं पूर्णपणे की किती करायचं किती नाही. पण आता तिला येतं जमतं व्यवस्थित प्रॉपरली जमतं. त्यावेळेस कसं जरा अंदाज नव्हता ना स्टार्टिंगला नवीन आणि एवढी माणसं दिसताना त्यामुळे पूर्ण वायबल झाली ती. वायबल झाली. सो मी या बॅटरमध्ये कांदा टाकला टोमॅटो टाकले आणि मिरची. कोथिंबीर टाक ना मी करू का? थोडीशी चिरून दे. पटकन देतो मी तुला. हे एवढे कोथिंबीर मला खूप आवडते माहिती. प्रत्येक कालवणात मला कोथिंबीर आवडते. छान लागते छान. वास एकदम मस्त येतो तिचा.
ते टाक अजून. हे राहिले थोडस ते बस झाले बस झाले. लय आहे नको. का? हे घे. एवढं थिकनेस. एवढं थिकनेस वगैरे. हा बरोबर आहे. बस झालं आणि तेवढं थोडं- पाहिजे. नाही थोडस होत ना. एकदम तवा तापवायचा आहे पूर्ण. मीठ बघ ना बरं. थोडंच का? नसेल तर सांग टाकायला. नाही परफेक्ट आहे. खरंच खूप छान दिसतंय. लागते ते. दिसतंय छान. नाही लागते पण. आता काय अरे करणार म्हणजे तू आम्ही थोडंसं हेल्दी व्हायला म्हणत आहे. आपण तेलाच्या आधी तूप टाकायचं त्याच्यावरती. वा 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 वा. चमचा तुपातील हे घे. तुपातील अप्पे. तुपातील अप्पे नाही का? अप्पेच होते ना. तू तर उत्तप्पे. तुपातील उत्तप्पे. बघूयात आता कसे होत आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर आम्हाला सांगा. रेमेस मध्ये आम्ही तुम्हाला रेसिपी पाठवू. रेसिपी आपल्याला येत नसेल आपल्याला नाही पण आपल्याला छान बनवता येते ना आपल्याला पण. त्यांना आपली जर स्टाईल आवडत असेल तर सांगायला काय होय. त्यांना जर आपली स्टाईल आवडत असेल बनवायची तर मग सांगायला काय प्रॉब्लेम आहे. टाकते मी आता. ओके ओके. तुला प्लेट देऊ. छोटे छोटे बनवायचे का? ओके. एकदा मी आणि माझ्या भावाने ट्राय केलेलं. मस्त दिसतंय. मस्त मस्त लागायला. खायला पण मजा येईल मित्रांनो. तुम्हाला पाहिजे तर सांगा. मी तुम्हाला पार्सल करू. वा 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 वा. गॅस थोडा कमी करू. ओके. तूप पाहिजे अजून त्याच्यामध्ये टाकू. मीठ आहे ना बरोबर. हो एकदम ओके आहे. तू पण बरोबर वाटलंस पण मला तर वाटतं की एकदम ओके आहे. आपली प्लेट नाही होती. हे मी घेतलं. ओ हो 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 हो. एक नंबर. थांब दाखवू देत मला. दाखवू देत पहिला. मित्रांनो हे बघा. ती छान बनवलंय बघा हिने. ओ माय गॉड. ओ हो हो. अरे यार कसला आवाज खतरनाक. एक नंबर. दर्जा एकदम दर्जा जबरदस्त आहे. मोठं बनवते आता छोटं थोडं का. वा 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 वा. मला लग्नासाठी काहीच यायचं नाही. मी ऑलमोस्ट तिने खूप शिकले. लग्नानंतर भरपूर असं काय व्हायला बरोबर. तिने पुरणपोळी पण एवढी छान बनवली ना पहिल्यांदा. एवढी गोड एकदम छान अशी बनवली ना. तिला मी तुम्हाला माहितीये का मी आठवड्यातून परत एकदा तिला परत बनवायला लावली की परत एकदा म्हणून मला परत एकदा चौथुटले खायचे. होय भाजून. मला साधा आपला तो बेसनचा पोळा होता ना तोही मला करता येतो. एकदा तिने काय केलेलं गावाला माहितीये का. बेसनचा पोळा बनवता मी साईडला तिच्या बसलेलो असा. गावाला कसं चुली बनवतो ना आपण. चुलीमध्ये बनवतात चुलीवरती. तर तिने तेल टाकलेलं आणि भाजायला तिने ना पलटायला ना एका साईडने फ्लिप केला आणि सगळं तेल माझ्या अंगावरती असं उडलं. ऑइल शपथ. इन्स्टंट उत्तप्पे खरंच खूप छान दिसतात. एकदम लागतील पण एकदम वास पण लय भारी येते. ठीक आहे. वा 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 वा. हा बघा मोठावाला एक बनवलाय. हा खूप मोठावाला बनवलाय. अरे खरंच हे बघ ना. चला भारी वाजते ते. थोडे आता का मला तोंडाला पाणी सुटले. शिजलाय का बघू. ट्राय करू. मित्रांनो खाऊन बघतो मी. थोडासा गरम आहे त्यामुळे थांबा थोडं फोन पदरात तोंड भाजेल. खरंच छान झालंय. खरंच छान. मीठ पण ओके आहे. मस्त लागतो यार. ओके एकदम ओके. वा 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 वा. अरे भारी जाते का. थोडी जवळ ना. भानेडा का बोलतो जवळ आहे असं म्हटलंय म्हणजे इथे कॅमेरा एवढं स्वच्छ बोलायचं लगेच एखाद्याला. आम्ही आता काय म्हटलंय मित्रांनी काय बोलत जवळ आहे म्हणजे असं कॅमेरा समोर बरोबर दिसते. कळलं. तेव्हा ते भाजलं.
मला नाही कळते भाजले ते. ओ शिट. खूपच गरम झालेला दिसतोय तवा. आणि तव्याचं बोललो मी, तवा खूपच गरम झालेला दिसतोय. हम्म. खाली गॅस चालू आहे ना? गॅस चालू आहे ना म्हणून तरी. चालू गॅस चालू आहे ना बघ एकदा. गॅस चालू आहे ना बघ. आहे ना. आहे आहे तुला सांग एवढं तर सुद्धा का बोलतोय? काय नाही झालं तू काय. परफेक्ट परफेक्ट. ठीक आहे. वाव ओके ना. मस्त केलं. ठीक आहे. तुला बसणं लागेल ना. बसणं लागेल ना तुला. झाला हा लास्ट वाला आहे. हा लास्ट वाला आहे आता बघूया. किती केले का आपण. बघ ना. 1 आता 2 किती झाले 3 एकदम? 4 5 केले आपण 5. आणि हा चिंटू 5.5. 5.5. म्हणजे ते पूर्ण करायचं नाही, थोडंसं चिंटूला करायचं असतं एक्स्ट्रा. चपाती पण बनवताना थोडी एक्स्ट्रा करायची असते होती. वा वा माझा संस्कार नाही. येस. नको ते भिंगूनच कानामध्ये. आणि मी ऐकलंय कारण ते माझ्या सारखंच येते लक्षामध्ये. ती मासे कशी कानात. असू दे असू दे असू दे असू दे असू दे. असं तुला लावलं. Oh shit. मेरा सुरीला आवाज आपको देख के नहीं जा रहा है क्या? देखे नहीं सुने नहीं जा रहा है. हाँ वही देखे जा रहा है सुने नहीं जा रहा है. तेरा सुरीला आपका सुरीला आवाज. सुरीला आवाज. वा 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 वा. अशा तऱ्हेने मित्रांनो आपले इन्स्टंट ऍपल झालेले आहेत. ओ सॉरी. अरे ऍप तुझ्यामुळे माझ्या लक्षात येते. ऍप तू मगाशी तेच बोलले. ऍप ही सारखी हीच बोलते. माझे डोके का बघतोय? अरे हे छान दिसते. तिच्यामुळे लागला सकाळी सकाळी काय बोलली मगाशी की इन्स्टंट ऍप इन्स्टंट ऍप त्यामुळे माझ्या आता समजून गेली इन्स्टंट ऍप आपण बनवतो काय बनवतो आपण उत्तप्पे. वास्त छान आहे. टेस्ट करून बघूयात अजून एक केलेली ना. हो ओके ओके ओके. मला अरे म्हणजे चांगलं आहे छान आहे असं. वा वा वा. मित्रांनो दाखवते. हे बघा मित्रांनो खूपच छान बनवले. खरंच खूप छान बनवले. आता हे झाले टप्प्याने आता चटणी बनवूया. तेच ना ह्याची लसूण आणि याची किंवा केचप सोबत. केचप सोबत खाऊया. केचप सोबत खाऊ आपण. केचप सोबत थोडंसं खाऊया. ओके मित्रांनो कसं वाटते सांगा मला मस्तपैकी. खूप छान. आपण खात्याची त्यांना करणार आहे का? नाही ना पण त्यांना पाहिजे असेल तर सांगा असं म्हणतो मी. आम्ही आमची रेसिपी पाठवू. प्रत्येकाची रेसिपी वेगळी असेल. आम्हाला रेसिपी माहित नाही. हॅलो करणं विचार. नाही मी सांगू शकतो आता कारण की मी आता बनवले त्यामुळे मी सांगू शकतो की काय. आम्ही जरा थोडे अनपढ आहोत त्यांच्यासारखे आम्ही हे नाही. ओ माय गॉड अनपढ मीन्स व्हॉट. अनपढ मीन्स व्हॉट. सुम्याला चपात्या वगैरे बनवून घेते. ओके. तिरका ठेवलाय काय कॅमेरा असं कर इकडे थोडं फिरव. असं होय. पागल इकडे फिरव. असं तिकडे सर. असं ओके ना. आता हे आमचं ते उत्तप्पे ना. नावच विसरले यार. उत्तप्पे आणि आम्ही केचप चटणी बनवली. केचप आहे. आम्ही केचप सोबत केचप सोबत खाता हो. छान लागतं केचप. तुम्ही पण खा. तू खा ना तू. खा ना. खरंच चांगलं झालंय. बघा पाणी सुटलं तोंडाला. झालंय खरंच मित्रांनो खरंच एकदम अति सुंदर झालेले. एक नंबर झालंय दणका. खरंच खाऊन बघ ना तू. हे घे. एवढं मोठं चालतंय. हा ना कसं झालंय.
छान आहे ना? केचप सोबत तर खरंच खूप छान लागतोय. त्यासोबत ही पण चटणी खातात आपण कोणते? आपण जी खोबऱ्याने ती टाकून बनवतो खोबरं लसूण. खोबरे लसूण चटणी मिक्स असते ती वाली का? ते पण छान लागतं. सो बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. बाय.